नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील 10 महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांची प्रश्नमंजुषा. प्रत्येक प्रश्नासोबत 4 पर्याय आणि लगेच खाली योग्य उत्तर दिलं आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. धावा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? योग्य उत्तर आहे ड. मदतीसाठी विनवण्या करून बोलावणे. प्रश्न 2. तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोचवतील. या वाक्याचा प्रकार कोणता? योग्य उत्तर आहे क. केवल वाक्य. प्रश्न 3. मुलायम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे ड. खरखरीत. प्रश्न 4. लोकप्रतिनिधी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? योग्य उत्तर आहे क. लोकांचा प्रतिनिधी. प्रश्न 5. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या अर्थाचा शब्द योग्य उत्तर आहे ड. हजरजबाबी. प्रश्न 6. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या टोपण नावाने करिता लिहिल्या? योग्य उत्तर आहे ड. गोविंदाग्रज. प्रश्न 7. आज्ञार्थी वाक्याची विधानार्थी रूप आई-वडिलांची आज्ञा पाळ. योग्य उत्तर आहे अ. आई-वडिलांची आज्ञा पाळावी. प्रश्न 8. बहीण भावाला खेळवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? योग्य उत्तर आहे ड. प्रयोजक क्रियापद. प्रश्न 9. चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? योग्य उत्तर आहे ड. बहुव्रूही समास. प्रश्न 10. खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता? योग्य उत्तर आहे ड. दिमागदार. मित्रांनो, आजची ही छोटीशी मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा तुम्हाला कशी वाटली? तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवले ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच आणखी जीके, करंट अफेअर्स आणि ग्रामर क्विज रोज मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल किंवा पेजला फॉलो करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा, पुढे जात रहा. जय महाराष्ट्र. भारत माता की जय.